अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र कौटवाडी येथे 7 कोटी निधी मंजूर। हिलेदेव फाटा ते कौटवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता रुंदीकरण व सभा मंडप या विविध विकास कामाचा शुभारंभ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष बाजीराव दराडे, एकनाथ यादव, सरपंच सौ लता धादवड, उपसरपंच सौ लता भोईर, ग्रामविकास अधिकारी गोडे, दत्ता भोईर, सुरेश भांगरे, राजेंद्र धादवड, संजय धादवड व कौटवाडी ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या। यावेळी सरपंच सौ लता धादवड, उपसरपंच सौ लता भोईर यांनी नारी भवन, व्यायामशाळा व श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आलं। नियोजितच म्हणेन मी। काल साहेबांनी 12 वाजता फोन केला आणि आपल्याला दौऱ्याची वेळ दिली। एका दिवसामध्ये तालुक्यातली मॅक्सिमम उद्घाटन घेऊन टाका आणि त्या आदेशाने आम्ही घाईगडबडीमध्ये आपल्याला भोईर साहेब असं जाधव साहेबांना मी कॉल केला, यादव साहेबांना सगळ्यांना कॉल केला आणि चालूमध्ये आम्ही आपल्या गावाकडे कार्यक्रम सुरू केला। खऱ्या अर्थाने आज मला खासदार आदरणीय लोखंडे साहेब यांनी मला वाटतं भरीव निधी हा आपल्या गावासाठी 7 कोटी रुपये हा हिलेगाव ते कौटवाडी हा रस्ता देण्याचं साहेबांना भाग्य लाभलं आणि खऱ्या अर्थाने भाग्य आम्हाला जो प्रस्ताव गावाच्या वतीनं भोईर साहेबांनी जाधव साहेबांना सांगितलं आणि जाधव साहेबांनी सांगितलं की भोईर साहेबांचा रस्ता घ्यायचा। भोईर साहेबांचे माझे संबंध खूप जुने होते, परंतु तसं म्हणलं तरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या गटाशी माझा जास्त संपर्क नव्हता, परंतु हा योगायोग आला। मग मी यादव साहेबांना सांगितलं, यादव साहेब भोईर साहेब नेते बाजीराव दराडे, आमचे दुसरे माझे सहकारी एकनाथ यादव, या ठिकाणी जयफळे साहेब, या ठिकाणी महेश देशमुख, अभिमन्यू शेळके, दत्ता भोईर, या ठिकाणी धडवडच्या सरपंच लताताई धडवड, या ठिकाणी सुरेश भांगरे, विष्णू भांगरे, शिवाजी भांगरे, या ठिकाणी खास करून ज्यांनी कार्यक्रम केला असे भोईर साहेब आणि सर्व या ठिकाणी महिला बचत गटाचे सर्व महिला बसलेले आहेत, सर्व गावकरी बसलेले आहेत। 2014 आपण सर्वांनी आणि संधी दिल्यानंतर या भागातल्या काही अडचणीचे प्रश्न येऊ आहे। हा आदिवासी क्षेत्रातला भाग आणि सतत पाऊस होतो, काय भागात कमी होतो आणि पाणी वरती धरण आहे पण आपल्याला प्यायला पाणी नाही। म्हणून माझी भोईर साहेबांना विनंती आहे, रस्ते आणि हे काम करत असताना आपल्या भागामध्ये मोठा उद्योग वगैरे येणार नाही, परंतु मुंबई आणि पुण्यासारख्या भागामध्ये जे मुंबईमध्ये बंगल्यामध्ये राहतात आणि त्यांना ग्रामीण क्षेत्रातलं रूप पाहिजे आणि गावात कसं जगतात, गावात गावकरी कसे राहतात आणि मला तिथे गेल्यानंतर 2 दिवस आराम मिळेल। तो 20-20 हजाराची रूम मुंबईमध्ये कारण महिन्याला एकदा कर्ज जर दिलं की नवऱ्याला काही झोपून देत नाही की मला पैसे भरावे लागतील, मला पैसे, आणि बँकेला 100% वाटतं की एकदा महिन्याला दिल्यानंतर ती झोप देत नाही आणि 100% वसूल होते। आणि महिन्याला पैसे दिले, महिन्याने उद्योग केला, ते कुटुंब देखील सुधारलं। म्हणजे घर पण काय असतं, मुलाला सांभाळ आणि व्यवसायाच्या रूपाने आपल्याला 2 पैसे घरात आले, त्याला शासनाने केंद्र आणि राष्ट्रीय मान्यता दिली। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला रिव्हॉल्विंग फंड जे मागच्या सरकारने आपल्या घरामध्ये श्लोक आले, आपल्याकडे कौल लावले, कौलाच्याच वरती 1.5 लाखाचा बेटाची डिझाईन दिली आणि भोईर साहेब मी आपल्याला विनंती करतो की 25 लेबर महिला काढायच्या, त्याचा एक गट बनवायचा, तर 2 गट केले की प्रत्येक महिन्याने 5 लाख रुपये खर्च करून वरती एक आधुनिक पद्धतीचा रूम केला, संडास बाथरूम, त्याला बेड कसा असावा, त्याचं जेवण कसं असावा आणि त्यामध्ये व्यवस्था कशी असेल, ते महिला बचत गटाने 25 रूम जर गावात केले तर आपण मुंबईमध्ये, कारण त्याचं कारण आहे
आपल्याकडे एकदा माणूस आला आणि सर्व्हिस झाली, आपल्या घरासारखी सर्व्हिस जर दिली तर येताना परत दुसऱ्याला सांगतो, अरे कोणतं कौट गावाला कोटेवाडी गावाला आपण गेलं तर त्या महिला चांगल्या. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अतिशय धुरंधर नेतृत्व, जलदूत, विकासदूत आणि सामान्य माणसापर्यंत आपलं नेतृत्व म्हणजे माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पहिल्यांदा या गावातल्या गावकऱ्यांचं, मी दत्तू भोगेल असो, बाबा असो, आमचा बांगर असो आणि सुरेश दादा, सगळे ज्येष्ठ मंडळी आणि सगळे युवक मंडळी आणि माता भगिनी यांचे आभार मानतो. आणि उपस्थित जनसमुदायाला माझी विनंती आहे की खासदार साहेबांचं आपल्या कौटवाडी गावावर अतिशय चांगलं प्रेम आहे आणि या प्रेमामुळे आपल्याला कोंडुशीचा हा जो काही रस्ता आहे तो रस्ता आहे तिला सभामंडप दत्ता शेटन सुरेश शेठ आपले बांगरते सगळे म्हणायचे आपल्याला सभामंडप पाहिजे, एक सभामंडप सुद्धा दिला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नारी भवनचा जो उल्लेख केला, ते नारी भवनसाठी आपण माननीय आदिवासी कल्याण मंत्र्यांकडे एक पत्रव्यवहार, साहेबांच्या पत्रावर पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांचा पत्रव्यवहार राजन पाटील आपले प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना झालेला आहे. आणि राजन पाटील यांनी व्हिडिओ साहेबांना आदेश करून ग्रामपंचायतचा प्रस्ताव मागितलेला. तो प्रस्ताव तुम्ही ठक्कर व्यापार योजनेतून तो प्रस्ताव तिकडे सादर करायचा आहे. अतिशय चांगलं काम. आणि या विभागाला एक ओळख असं म्हणतात, मित्र असावा सोबती, मित्र असावा सखा, दुःखामध्ये आणि सुखामध्ये भांडणारा, गोडवाई गाणारा आणि चुकलं तर चुकलं म्हणून. थोडं मोठे असताना आपण 7 कोटीचा रस्ता या ठिकाणी दिला, 5 लाखाचा सभामंडप दिला. या भागामध्ये मेहनती आहेत, सर्वसाधारण पर्यटनच्या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. आणि म्हणून मला देशाचं आणि राज्याचं पर्यटन धोरणानुसार या भागामध्ये रोजगार निर्माण करण्याचा असेल तर पावसाळ्यामध्ये आणि 3 महिने ते 9 महिने ह्या भागामध्ये पर्यटन येऊ शकतात. पर्यटनच्या रूपाने इथे रोजगार उपलब्ध होईल. आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जे मोठे रस्ते आपण काम करूच, पण ग्रामीण वाड्या वस्त्यावर जाणारे 10 फुटाचे जर कॉन्क्रीटचे रस्ते दिले तर पर्यटन वाढणार आहे. आणि म्हणून ह्या भागामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आदिवासी भागातला जो पैसा आहे कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर ह्या भागामध्ये रस्ते कॉन्क्रीटीकरण फार जरुरीचं आहे. आणि मेन रस्त्याला आपण आता पैसे 222 कोटी रुपये या ठिकाणी विकासाच्या संदर्भात काम करत असताना सर्वांना विकास घेऊन ते टिकणाराही विकास झाला पाहिजे. म्हणून मी आणि माझे सहकारी दराडे पाटील असेल, यादव असेल आणि सर्व कार्यकर्ते असेल त्याचा पाठपुरावा केंद्र आणि राज्याच्या वतीने आपण करतो आहे. अनेक लोक त्यामध्ये सहभागी आहे. मला वाटते इथे बहीर म्हणून आहेत जे अधिकारी आहेत आणि त्यांनी सर्वसाधारण लोकांना न्याय देण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि तो प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे 2014-2019ला जनतेने आम्हाला संधी दिली आणि ह्या संधीचा उपयोग करून या ठिकाणी 115 TMC पाणी आहे समुद्र जाणारं, ते जर अडवलं तर आपल्याला हे ज्या भागामध्ये आहे वंचित राहिलेला भाग आहे ते स्टोरेज टँकच्या रूपाने काही ठिकाणी पाणी उपलब्ध करत तर एका बाजूला पाणी आहे दुसऱ्या बाजूला पाणी नाही हा प्रश्न सोडला जाईल. आणि 2005चा काळा कायद्याला पर्याय घाटमाताचं पाणी. ब्युरो रिपोर्ट संपादक जयराम धादवड.